राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आणि त्यांना करिअर गायडन्स असा एक अभिनव उपक्रम या निमित्ताने आयोजित केलाय। मी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। आपण पाहताय की खूप मोठ्या संख्येने 10वी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायमच समाजाला आवश्यक असणारे कार्यक्रम उपक्रम हा करत असतो। दिलीप वेडे पाटलांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक होतकरू 10वी 12वीच्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा या उपलब्ध होणार आहेत आणि आपल्या भागातल्या राजकीय नेतृत्वाने आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं हे सुद्धा एक आनंदाची गोष्ट या विद्यार्थ्यांसाठी असते। असा एक चांगला कार्यक्रम दिलीप वेडे पाटील यांनी आयोजित केलाय। मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमचे राज्याचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि समर्पण असे आम्हाला पक्षानं घालून दिलं जे व्रत आहे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा 10वी आणि 12वीचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पुन्हा त्यांना पुढच्या वाटचालीमध्ये करिअर त्यांना खरं पुढे काय 10वी आणि 12वी नंतर काय तर त्याचं मार्गदर्शन सुद्धा आमचे आदरणीय विवेकजी वेलणकर यांनी मुलांना मार्गदर्शनासाठी या ठिकाणी 1.5 तासाचा लेक्चर दिला, जेणेकरून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या मुलांना कुठे जायचं कशा बाजून जायचं एखाद्या रस्त्यावरती जात असताना आपल्याला रोडची माहिती पाहिजे तशाच पद्धतीनं आपलं पुढचं शिक्षण किंवा पुढे शिक्षण कोणत्या पद्धतीचे घ्यायचं आणि करिअर करून आपण कुठल्या माध्यमातून करिअर करू शकतो ह्या वाटा तर सरांनी त्यांना दाखवून दिल्या। माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व विद्यालयांची सर्व 60 ते 75, 75 ते 90 आणि 90च्या पुढचे अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी केला। माझ्याकडे 2,500 विद्यार्थींनी माझ्याकडे नोंदणी केली। थोडं पावसामुळे उशीर झाला परंतु सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गाने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्यामुळे मला सुद्धा माझा जीव भरून आला आणि अशाच पद्धतीनं खरं नागरिकांसाठी किंवा मुलांसाठी हे अशा पद्धतीनं मार्गदर्शन शिबिर त्यांचा सत्कार करणं हे पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीनं चालू ठेवणं खरंच अत्यंत गरजेचं आहे। या गरजेवरनं लक्षात आलं आणि मी सुद्धा पुढच्या काळामध्ये या परिसरातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एक 11 विद्यार्थी नव्हे तर त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी ते गुणवंत आहे अशा विद्यार्थ्यांचं पुढचं करिअर करण्यासाठी त्यांना संपूर्ण खर्च मी स्वतः माझ्या दिलीप वेडे पाटील फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी घेणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगत असतो। प्लस मी माझ्या प्रभागात सुद्धा अनेक शाळांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलंय। शाळेला विद्यार्थ्यांना शाळा बसण्यासाठी खोल्या नव्हत्या, मी 10.5 कोटी रुपये खर्च करून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी 3 मजली इमारत भव्य अशी त्या ठिकाणी सुरू केलेली ही लर्निंग सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि पुणे शहरामध्ये जे 15 प्रभाग समित्या आहेत किंवा प्रभाग कार्यालय आहेत त्या माध्यमातून 15 ठिकाणी विकासच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीचं करिअर घडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सुद्धा एक उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये आपली महापालिकेची शाळा माझी बावधनची शाळा माझ्या प्रभाग क्रमांक 10 मधली शाळा सुद्धा निवडलेली आहे। त्यामुळे अत्यंत आनंद त्या माध्यमातून होतोय आणि सर्व हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या दृष्टीनं मार्गदर्शन झालं, त्यांचं पुढचं करिअर त्या ठिकाणमुळे घडू शकेल, त्यामुळे मला हा खूप आनंद या ठिकाणी व्यक्त होतोय। अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये लोकोपयोगी जे लोकांना खरंच गरज आहे कशाची गरज आहे पण नागरिक असतील महिला असतील यांच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जे प्रोग्राम कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जाणार आहे। त्या माध्यमातून मला भारतीय जनता पक्षाचे सर्व खडकवासला मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आहेत त्यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सपोर्ट होतोय हे सुद्धा माझं भाग्यच समजावं आणि मी अशाच पद्धतीनं पुढचे कार्यक्रम सुद्धा घेत राहील। धन्यवाद। दरवर्षी फडणवीस साहेबांचा वाढदिवस असेल, मोदी साहेबांचा वाढदिवस असेल किंवा आमच्या
पुणे शहराचे खासदार असतील बापटजी साहेब, स्वर्गीय बापट साहेबांचा वाढदिवस असेल किंवा आमच्या मतदारसंघाचे आमदार असतील बिप्लवनाथ तापकीर यांचे वाढदिवस असतील, आम्ही नेहमी सर्व नगरसेवक असतील, पदाधिकारी असेल, एक सामाजिक उपक्रमाने आम्ही साजरे करत असतो. त्याच्यामध्ये शालेय शिक्षण, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल किंवा वृक्षारोपण असेल किंवा आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतो किंवा गरजूंना मदत असेल. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी दिलीपांना वेडे पाटील यांनी एक चांगला स्तुत्य असा उपक्रम केला. व या वयामध्ये खरं निर्णय घ्यायचा असतो 10वी 12वी नंतर, परंतु कधी कधी मुलांमध्ये थोडीशी चलबिचल असते की आपल्या पुढे आपण करिअर काय करायचंय. त्यासाठी त्यांनी चांगला वक्ता या ठिकाणी बोलवलं व खऱ्या अर्थाने फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी त्यांनी केला. मागच्या काळातही त्यांनी त्यांच्या भागामध्ये भरपूर असे सामाजिक उपक्रम केले. त्यांनी सांगितलं आता की साधारण 30 वर्षापूर्वी ते गावचे सरपंच असताना त्यांनी शिक्षणाला एक महत्वाचा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी काम केलं व ज्या मुली असतील, मुलं असतील, त्याकाळी लांब अंतरावरती शाळा असल्यामुळे जाऊ शकत नव्हत्या, परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या गावामध्ये शाळा उपलब्ध करून दिली व शिक्षण उपलब्ध करून दिलं व त्याचाच त्यांनी पुढे पूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये देखील शिक्षणाचा एक चांगलं काम केलं. त्याबद्दल मी त्यांचा खडकवासला मतदारसंघाच्या वतीने एक आभार व्यक्त करतो व इथून पुढच्या काळातही त्यांच्या शुभ हस्ते असे एक चांगले उपक्रम व्हावेत व आमच्या पक्षाच्या तर्फे असे उपक्रम आहेत. व सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की पेन ड्राईव्ह दिले असतील, पॉवर बँक दिले असतील, खरं तर एक विद्यार्थ्यांना एक प्रशस्ती पत्र देऊन किंवा एक वस्तू देऊन एक त्यांनी जो शिक्षणामध्ये एक चांगला त्यांनी आता एक गुण मिळवलेले आहेत त्याची एक शाबासकी त्या रूपाने त्यांनी दिलेली आहे. पुढच्या काळातही आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो व आपल्यातनं एक देशाची सेवा करणारे किंवा एक चांगले अधिकारी आपल्या प्रशासनाचे अधिकारी घडावेत अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आजचा हा जो कार्यक्रम अण्णांनी जो आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमामध्ये खरं तर एक नवीन ऊर्जा देण्याचं काम अण्णांच्या माध्यमातून आज झालेलं आहे. 10वी 12वीच्या नंतर नेमकं काय करायचं याबद्दलचं सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन आत्ताच तुम्हाला सर्व सरांनी या ठिकाणी केलंय. मला असं वाटतं बोलण्यासारखं आता कुठलं काय राहिलेलंच नाही. सगळ्याच विषयांमध्ये सरांनी स्पर्श केलेला आहे आणि 10वी आणि 12वी नंतर नेमकं काय करायचं याबद्दलचं सखोलपणे मार्गदर्शन आपल्या समोर सरांनी केलेलं आहे. मी एवढंच म्हणल की आपण करिअर निवडत असताना आज आपण बघतो की संपूर्ण हे नवीन पिढी जी आहे ती मोबाईल मध्ये हरवत चालली आहे. जर आपण बघितलं 10वी पर्यंतचा जो मुलगा आहे त्याच्या हातात 100% हा मोबाईल पालक देतातच आणि तो मुलगा त्या ठिकाणी 12 तासातले कमीत कमी 8 तास तरी तो मोबाईल मध्येच राहतो. हे कदाचित पालकांचं त्या ठिकाणी दुर्लक्ष असू शकेल. यामुळं फेसबुकवरती तो आहे, त्याचा फेक आयडी इंस्टाग्रामवरती सुद्धा आहे. 18च्या आतमधले सगळे विद्यार्थी सोशल मीडियावरती आता आहेत आणि तो कंटिन्यू रील्स बघतोय. या रील्स बघण्यामुळं काय होतंय की 2 मिनिटाची एक रील्स आहे आणि या रील्समुळं एक विषय जर 2 मिनिटाचा आपल्या डोक्यामध्ये जर त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये येत असेल तर दुसऱ्या मिनिटाला, दुसऱ्या 2 मिनिटाच्या नंतर दुसरा विषय त्या रील्सच्या माध्यमातून त्या डोक्यामध्ये येतोय. याचा अर्थ असा होतोय की विद्यार्थ्यांची जी बुद्धी जी आहे ती स्थिर राहत नाहीये. कुठल्या तरी एखाद्या विषयामध्ये जर त्यांना कॉन्सन्ट्रेशन करायला सांगितलं तर ते करू शकणार नाहीत, असा तो दुरुपयोग त्या ठिकाणी रील्सचा आहे. त्यामुळं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगितलंय की गॅजेटचा वापर, मोबाईलचा वापर तुम्ही जेवढा आपल्याला गरज आहे तेवढाच त्या ठिकाणी करायचा आहे. पॅरामेडिकल असेल तिथं सुद्धा आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. त्यामुळं नवीन टेक्नॉलॉजी ही आत्मसात करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला जेव्हा मोबाईल आला नोकिया कंपनीचा, एवढा मोठा मोबाईल होता. आज आहे का नाव कुठं मोबाईल नोकिया या कंपनीचं? कुठंच नाहीये. का नाहीये? कारण नवीन जो बदल घडतोय, जे बदल होत आहेत त्या बदलांचा स्वीकार त्या कंपनीने केला नाही, नोकिया कंपनी. त्यामुळे जे काय आपल्या संपूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीने बदल होत आहेत त्या बदलांचा स्वीकार करणं हेच मला असं वाटतंय नवीन विद्यार्थ्यांचं काम या ठिकाणी असलं पाहिजे. अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला दिलीपांना वेडे पाटलांनी. आणि असे खरं तर माझी शैक्षणिक संस्था आहे त्यामुळे मी जात असतो, पण असल्या कार्यक्रमांना
मला आवर्जून विद्यार्थ्यांशी चर्चा करायला खूप आवडतं आणि खूप चांगला हा कार्यक्रम अण्णांनी या ठिकाणी आयोजित केला. संपूर्ण खडकवासला मतदारसंघातली सगळी लोक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अण्णांना पुढच्या भावी काळासाठी मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा 10वी 12वीच्या नंतर एक चांगला निर्णय घ्या, स्वतःच्या कर्तृत्वावर अभ्यासावर मोठे व्हा आणि बुद्धी स्थिर ठेवा, एवढंच या निमित्ताने सांगतो. पालक म्हणून इथे आलेलो आहे, माझा मुलगा माझ्या बरोबर आलेला आहे. आता आपल्या बरोबर म्हणजे पालक म्हणून आपल्यावर प्रचंड दडपण आहे ऍडमिशन प्रोसिजरचं. त्यात नीटची परीक्षेचं कालच सुप्रीम कोर्टाचा निकालामुळे तो गोंधळ आता दूर झालाय आणि इंजिनिअरिंग फार्मसीच्या ऍडमिशनची प्रोसिजर सुरू झाली. 4 दिवसाची मुदतवाढ आता आपल्याला मिळालेली आहे. प्रत्येकाला विनंती अशी की मी सुद्धा तेच बघतो की आपल्याकडे असलेले ओरिजिनल डॉक्युमेंटची एक वेगळी फाईल आपण करायची आहे आणि झेरॉक्सची एक वेगळी फाईल आपण करायची आहे. ऍडमिशनची प्रोसिजर जेव्हा कॉलेजचा ऑप्शन फॉर्म आपण सिलेक्ट करतो, आदरणीय वेलणकर सरांनी सांगितलं की आपण ते कॉलेज पहिलं बघून घ्यायचं, कारण की एकदा ऑप्शन फॉर्म मध्ये आपण कॉलेज टाकलं की दुसऱ्या राऊंडला ऍडमिशन मिळण्याची शक्यता खूप कमी असते. पहिल्याच राऊंडला आपल्याला जे ऍडमिशन मिळायचं ते कॉलेज अलॉट होऊन जातं. दुसरा एक मुलींसाठी अतिशय महत्वाचे, आता माझा मुलगा आहे त्याच्यामुळे मला काय नाही, पण मुलींसाठी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजित दादा, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, मुलींसाठी राज्य शासनाने पहिल्यांदाच मोफत शिक्षण आता दिलेलं आहे. तर तो GR वाचून त्या पद्धतीचे कागदपत्र पालकांनी सोबत ठेवा. माझी शिक्षणाची खूप इच्छा होती, पण घरच्या काही परिस्थितीमुळे मला शिकता नाही आलं आणि नंतर काही थोडं कमी वयातच माझं लग्न वगैरे झालं आणि आता मी 20 वर्षानंतर पुन्हा ठरवलं की मला 10वीची परीक्षा द्यायची आणि मी खूप अभ्यास करणार आणि मी बाहेर 7 ते 8 घंटे ड्युटी करते. घरात सासू सासरे, लहान मुलं, त्यांना सगळ्यांना बघून मी ह्या वर्षी 10वीची परीक्षा दिली आणि मला 72% पडले. आणि मला असं वाटतं की सगळ्या महिला आता इथं मुलांसोबत त्यांच्या आया पण आलेल्या आहेत, त्यांची कोणाची तरी अशी इच्छा असते की नाही आपलं पण शिक्षण राहिलंय, आपण पण ते पूर्ण करायला पाहिजे. तर सगळ्या महिलांना मला असं सांगावं वाटतं की आपण मुलांना आणि घर बघून शिक्षण कम्प्लीट करू शकतो. माझं नाव सविता अवसरे. माझा 27 वर्षांचा गॅप आहे. परिस्थितीमुळे नाही शिकता आलं, पण अचानक एके दिवशी फोन आला आणि त्या फोननी पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. कधी उभ्या आयुष्यात असं वाटत नव्हतं की या वयात आपल्याला शिकायला मिळेल आणि आपण शिकू शकून एवढे छान मार्कांनी पास होऊ. पण त्या संस्थेने आम्हाला एवढी मदत केली आणि शिक्षकांनी सुद्धा खूप छान मदत केली. त्या मदतीच्या याच्या दबावाखाली न राहता आम्ही मदतीचं हे करून इथपर्यंत यशापर्यंत पोहोचलो. आणि दिलीप वेडे पाटील यांच्या आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी आम्हाला इथं यावंसं वाटलं. आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, नेहमीच वेलणकर साहेबांना मी ऐकत असतो एक शिक्षक म्हणून, आणि आज पुन्हा एकदा अण्णांच्या रूपाने या ठिकाणी आम्हाला ही संधी मिळाली आणि आमचे जे काही प्रश्न आहेत आणखी त्या प्रश्नांना चालना या ठिकाणी मिळाली. ज्या काही गोष्टी माहिती नसतात त्या माहिती झाल्या आणि आमचे विद्यार्थी जे आहेत 10वी 12वी पुढे काय करायचं, विद्यार्थ्यांपेक्षा पालक आम्हाला विचारत असतात की आमच्या मुलांनी पुढे काय करायचं. आणि मी नेहमी हे एक शिक्षक या नात्याने उत्तर देत असते की पालकांपेक्षा स्वतः मुलांनी स्वतः आत्मपरीक्षण करायला हवं, स्वतःला विचारायला हवं की माझी जिद्द कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. जे मागासलेले विद्यार्थी आहेत अभ्यासामध्ये, की त्या मुलांना मी मार्गदर्शन करत असतो. आमच्या 168 पैकी आमचे 115 मुलंही आमचे डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास मध्ये आलेली आहेत. जास्तीत जास्त मुलं आमची जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळून पुढच्या क्षेत्रात कसे जातील, सतत अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काही कमी पडेल का, काही पुस्तकांची गरज असते, वयांची गरज असते किंवा गणवेशाची गरज असते, या ना त्या रूपाने अण्णा आमच्या मागे देव म्हणून नेहमीच सतत मागे उभे राहत असतात आणि त्यातून आमची मुलं घडत असतात. माझं नाव सार्थक रामचंद्र धुमक. मी आत्ता 10वीची परीक्षा दिली आहे आणि आम्हाला कळलं की दिलीप काकांनी हा प्रोग्राम अरेंज केलाय, सो आम्ही इथे आलो होतो. इथे येऊन आम्हाला खूप प्रकारे वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे कळलं. कोणते कोणते करिअर कुठे कुठे आहेत हे कळलं. कुठे कुठे आम्ही करिअर करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या कष्टासाठी प्रोत्साहन पाहिजे असतं, ते आम्हाला या कार्यक्रमातून मिळालं.
त्यांच्या आम्हाला गुणगौरवा संबंधित आम्हाला खूप काही गोष्टी दिल्या, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. माझा गांधीनगरला इंटरव्ह्यू झाला, तर ऑल इंडिया 70 मुली रेकमेंड करतात अप्रॉक्सिमेटली. तर यावर्षी मी 12वीची परीक्षा पण पास केली, त्यामध्ये मला 90.17% मिळाले. आणि सप्टेंबरमध्ये एक होते परीक्षा आणि एप्रिलमध्ये होते. तर मी सप्टेंबरचा दिला होता, पण त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू क्लिअर झाला नव्हता. तर आता परत एप्रिलमध्ये मी दिली होती ह्या वर्षीची, आणि त्यामध्ये मग तो पेपर क्लिअर होऊन पुढे इंटरव्ह्यू होता. तर तो इंटरव्ह्यू सरांनी मेन्शन केलाच की टफ असतो, कारण त्याचा मुलींचा तर रेशो फारच कमी आहे. कारण अख्ख्या भारतात मी म्हटलं तसं 70 रेकमेंड होतात आणि 35 शेवटी अकॅडमीमध्ये जातात. तर सरांनी सांगितलं की 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो, तर तो मी क्लिअर केलाय. त्याच्याबद्दल थोडं सांगते. काही जण इथे एनडीए पण करत असतील तर तुम्ही पेपर क्लिअर होता, पण SSB हा असा इंटरव्ह्यू आहे की त्यामध्ये तुमचं सगळं म्हणजे तुमचं मानसिक जे म्हणजे सायकोलॉजी टेस्ट होती, तुम्ही फिजिकली किती फिट आहे ते पण बघितलं जातं, आणि त्याबरोबर तुम्ही बोलता कसं ते पण बघितलं जातं. तर मनसा वाचा कर्मणा असं असतं की तुम्ही बोलता काय, तुम्ही वागता कसं, हे सगळं जर जुळलं तर ते तुम्हाला घेतात. तर कोणी जर तयारी करत असेल तर थोडं पेपरचं तर तुम्ही तयारी करता, पण इंटरव्ह्यू एक असं आहे की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी जी लहानपणापासून शिकत आलेली असतात ती अचानक बदलू शकत नाही. तर थोडं पेपर सोबतच ते करायचा प्रयत्न करा. आणि तुमच्या जर खरंच मनात असेल की देशाला सर्व्ह करायचंय, माझ्यात जेवढं काही येते मला. आणि डिफेन्स एक असं आहे की तुम्ही प्रत्येक सर्व्हिस जी असते ती गिव्ह अँड टेक असते, पण मला वाटतं डिफेन्स एक अशी सर्व्हिस आहे ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला द्यायचं असतं, तुम्ही काही अपेक्षा करू शकत नाही की मला पण काहीतरी मिळेल. तर ते जर तुमच्या मनापासून जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की तुम्हाला यश मिळेल. एवढंच बोलते. थँक्यू सो मच. हा जो आजचा कार्यक्रम दिलीप अण्णांनी आयोजित केला होता, तर त्याच्यामधनं जे मुलांना पुढचं जे मार्गदर्शन मिळालं ते त्यांच्यासाठी खूप अनमोल होतं, आणि त्याच्यामधनं त्यांना भरपूर काही शिकायला मिळेल. आणि असे कार्यक्रम व्हावेत, असा एक कोणतरी असा व्यक्ती असावा की त्यांनी वारंवार असे कार्यक्रम आयोजित करावे. आणि इथलं जे मॅनेजमेंट होतं त्यांचं ते अतिशय उत्तम होतं. त्यामुळे मी दिलीप अण्णांचे मनापासून आभार मानतो. माझं नाव समीक्षा मारुती जरे. मला 10वीत 82.40% मिळाले. ते इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं व मार्गदर्शनही त्यांनी छान केलं की 10वीच्या पुढे किंवा 12वीच्या पुढे काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे, त्याचे बेनिफिट्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस सगळं सांगितलं आम्हाला. तिथं बैठक व्यवस्था किंवा जेवणाचं सगळं छान होतं. माझं नाव प्रियंका लीलाधर पालीवाल आहे. इयत्ता 10वी मध्ये होतात तर मी मला 70% पडलेत आणि मला खूप आनंद वाटले इथे येऊन. दिलीप काका यांनी आमचं खूप छान सन्मान केला, त्याच्यासाठी मी खूप आनंदी आणि मला खूप छान वाटलं. माझे नाव शैला राक्षता रवींद्र आहे. मला 68% पडले आणि इथं दिलीप काकाने आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. जो कार्यक्रम माननीय फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिलीप वळसे पाटील साहेबांनी जो कार्यक्रम घेतला आणि मुलांचा सत्कार समारंभ, करिअर मार्गदर्शन केलं, आणि त्यांनी भविष्यात काय करावं यासाठी वेलणकर साहेबांनी जे स्पीच मार्गदर्शन केलं ते आमच्या मुलांना भविष्यासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे. त्यांनी भविष्यात काय करायचं, कुठल्या साईडनी जायचं आणि भविष्यात काय निर्णय घ्यायचा ते त्यांना उत्तम प्रकारे जमणार आहे. आणि या अशा कार्यक्रमांमुळे मुलांना प्रोत्साहन पण चांगल्या प्रकारे मिळतं. तर माझे नाव गायत्री गंगाराम मुसळे. मी इयत्ता 10वी मध्ये या वर्षी होते. मला 70% पडले. दिलीप वेडे काकांनी आमचा सन्मान केला, त्याबद्दल खूप थँक्यू आणि मला खूप छान वाटलं. माझं नाव गौरी सुनील पायगुडे. मला इयत्ता 10वी मध्ये 75% पडलेत, त्यामुळं दिलीप काकांनी आमचा सन्मान केला, त्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि त्यांना थँक्यू आमचा सन्मान केल्याबद्दल. थँक्यू. आजचा हा कार्यक्रम खूप छान होता. जे मार्ग माहीत नव्हते सायन्स साईड घेतल्यानंतर ते मार्ग आज पूर्णपणे मोकळे झाले. आपण नक्की काय करू शकतो, पुढे कुठल्या गोष्टीसाठी स्कोप आहे ते आज नक्की कळालं की बाबा सायन्स तर सायन्स, मग सायन्समध्ये फक्त आपण डॉक्टर किंवा अजून काही फार्मसी एवढंच बघतो, त्यामध्ये पण बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर असे खूप वेगवेगळे मार्ग मोकळे झाले, त्यासाठी थँक्यू. माझे नाव तनिष्का योगेश नगर आहे. मी इयत्ता 10वीत आहे. मला 72.80% पडलेले आहे. त्यांनी इथे बोलून आमचा सन्मान केला, त्यांचे धन्यवाद. माझं नाव हर्षदा संजय चव्हाण आहे आणि मी 12वी पास झाली आहे 61%नी आणि आज माझा सत्कार केला गेला. मी 5 वेळा नॅशनल खेळली आणि 5 टाइम नॅशनल मेडलिस्ट झाल्यामुळे माझा एक विशेष सत्कार केला. त्याच्यामध्ये मला बुकेट देऊन जरा चांगलं प्रोत्साहन दिलं गेलं आणि आज मला खूप छान वाटलं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव स्नेहा विलास कसबे. आज दिलीप अण्णांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सन्मानपत्र हे ठेवलं होतं व मार्गदर्शन
आम्हाला खूप छान प्रकारे केलं व आम्हाला खूप आवडलं व खायची वगैरे पण व्यवस्था, बैठक व्यवस्था ही खूप छान प्रकारे झाली. त्याबद्दल खूप आभारी आहे. या अनघा मंगेश जाधव. मला 10वीत 86% मिळालेले, म्हणून आज आम्हाला इथे बोलवलेलं. इथे कार्यक्रमातलं करिअर मार्गदर्शन पण खूप चांगलं होतं, सगळा कार्यक्रम चांगला होता आणि या सन्मानामुळे आम्हाला अजून हुरूप आलाय. माझं नाव अक्षिता तेडके. मी इथे 10वी आता जस्ट पास झाली या वर्षीच. मला 83.40% आहे. इथले आयोजन वगैरे खूप खूप छान होतं. आम्हाला खूप छान मार्गदर्शन भेटलं. सगळे जे डाऊट्स होते ते क्लिअर झाले आणि खूप छान वाटले. इथलं नियोजन खूप छान आहे. ते नाव प्राची आनंद माने. मी 10वी पास झालेली आहे. आम्ही इथे आल्यावर आम्हाला खूप छान वाटले. आमचे डाऊट सगळे क्लिअर झाले व आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळाले. माझं नाव जे हेमंत खोडके. या सेमिनारमध्ये येऊन खूप छान वाटलं, कारण इथे खूप मार्गदर्शन मिळालं आम्हाला आणि त्याचसोबत करिअरमध्ये पुढे काय काय करायचं हे खूप लोकांना माहीत नसतं, तर त्याबाबत सगळ्यांना ज्ञान देणारं असं हे मार्गदर्शन होतं. त्याच्यामधून खूप वाटा निघाल्या, अशा म्हणजे डोक्यामध्ये विचार असे निघाले. हे सगळं मार्गदर्शन आम्हाला दिलीप अण्णांमुळे मिळालं. सो त्यांना खूप धन्यवाद. खूप छान वाटलं, कारण हे माझ्यासाठी खूप मोठं यश आहे आणि यात माझ्या आईबाबांचा खूप मोठा सहभाग आहे. खूप छान वाटलं. आज हा कार्यक्रम इथे सरांनी ठेवलाय आणि खूप छान मार्गदर्शन पण आम्हाला सरांनी दिलंय. आम्हाला ऍक्च्युली माहिती नव्हतं की 11वी 12वी म्हणजे नंतर काय करता येईल किंवा मग 10वी नंतर काय करता येईल. आमचं असं एक फोकस होतं की नाही, सायन्स घेतलं म्हणजे की ठीक आहे बाबा की तेच करता त्याच्यामध्येच आपल्याला करिअर आहे. पण सरांनी जे आम्हाला आज मार्गदर्शन दिले की 10वी नंतर 12वी नंतर आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज पण आपण करू शकतो, तर ते खूप छान होतं. आणि आज अण्णांनी इथं हा छान कार्यक्रम ठेवला, मुलांचा गौरव केला. खूप छान आणि खूप थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप खूप आभार. गेल्या महिनाभरामध्ये आज आम्ही जे काय कौतुक समारंभ अटेंड केले त्यातल्या त्यात हा सगळ्यात वेगळा होता. आज अण्णांनी जे काय केलं ते खरंच ग्रेट, एकदम ग्रेट, सॅल्यूट. दिलीप अण्णा वेडे पाटील यांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की साहजिकच मुलांना ह्याच्यामुळे खूप प्रोत्साहन मिळेल आणि मुलं चांगली व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतील आणि यशस्वी होतील. मार्गदर्शन सुद्धा चांगलं मिळालंय त्यांना. माझं नाव आर्या घोगरे. मी आज इथं काय सत्कार समारंभासाठी आले होते. कार्यक्रम खूप मस्त झाला आणि त्यांनी मार्गदर्शन पण खूप छान प्रकारे केलं. थँक्यू. आज आमच्यासाठी सन्मान समारंभ ठेवला होता दिलीप अण्णांनी. तो आम्हाला आवडला. तो खूप छान प्रकारे झाला. जरी काय म्हणले नातेवाईक याच्यावर निर्णय रॉंग. आणि म्हणून काय करायला पाहिजे, अजून करा. अजूनही वेळ गेलेली नाही. जेवढे विषय 10वी पर्यंत शिकला ना सगळे एका कागदावर लिहून काढा. मग फिजिक्स आहे, केमिस्ट्री, बायोलॉजी, अल्जेब्रा, जॉमेट्री, हिस्ट्री, जॉग्राफी, मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत जे असेल ते. आणि 3 कॉलम्स करा त्याचे. पहिल्या कॉलम मध्ये खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, दुसऱ्या कॉलम मध्ये मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय आणि तिसऱ्या कॉलम मध्ये अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय. त्यातले हे अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय ना पहिले उचला फेकून द्या, काय फरक पडणार नाही आयुष्यात. काही पडू दे, फिजिक्स पडू दे, मॅथमॅटिक्स पडू दे, काय फरक नाही पडत. आणि हे जे पहिल्या कॉलम मध्ये खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय आहेत ना ते कुठल्या ब्रांच मध्ये आहेत, ती ब्रांच माझी असं ठरवून जर पुढे घेतलं तर अडचण येणार नाही. अनेक पालक हल्ली मला पहिला प्रश्न तोच विचारतात, नाही म्हणजे आता ह्याच्या पुढे कुठल्या फील्डला स्कोप आहे, कुठल्या फील्डला. काय उत्तर द्यायचं? सगळ्याच फील्डला स्कोप आहे वरच्या 20% आणि कुठल्याही फील्ड मध्ये जा स्कोप नाहीच आहे खालच्या 20%. त्यामुळे फील्डला स्कोप नाही, तुम्ही त्या फील्ड मध्ये कुठं आहात त्याला स्कोप आहे. आणि म्हणून आवडीचे विषय घेऊन पुढे गेलात तर तुम्ही वरच्या 20% असायची शक्यता सगळ्यात जास्त आहे. म्हणून अजून हा विचार करा. कारण सांगतो, असंच एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 11वी सायन्स झालेले पालक आणि मुलगा माझ्याकडे आले. पालक म्हणले चिरंजीव आमचे 10वीला 90% मार्क, सायन्सला घातले, चांगला क्लास लावला, 11वीला 45%. बहुतेक म्हणले वाईट संगत लागलेली दिसते. मी तर पोराशी बोललोय की तर म्हणलं, बोलता बोलता त्यांनी सांगितलं तुम्हाला खरं सांगतो म्हणलं मला 10वी पर्यंत फिजिक्स पण नीट कळलं नव्हतं. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे मला कळलंच नाही म्हणला.
पण 10वी पर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता. ओकायचं पेपरात जाऊन ओकायचं, मार्क मिळतातच. आता 11वीला झालं फिजिक्स एवढं म्हणला, मला काहीच कळलं झालं का घडलंय हे. केवळ सेल्फ इंट्रोस्पेक्शन न करता निवडलं म्हणून झालं. म्हणून माझी अजून रिक्वेस्ट आहे, अजूनही कुठं काही जर आपल्याला असं वाटत असेल की नाही वा आपल्याला जरा अवघड जाते, तर अजून सुद्धा कदाचित बदलून मिळू शकतं. थोडे प्रयत्न करायला लागतील, पण पुढे वर्ष किंवा वेळ वाया जाण्यापेक्षा ते परवडेल. आणि मग इंजिनिअरिंग डिप्लोमा का 11वी 12वी याचाही अजून काही जणांकडे म्हणजे थोडस कन्फ्युजन असेल, कारण काहींनी दोन्ही दगडावर पाय ठेवलेले आहेत. मला माहिती काय करावं, मी काय करावं हे नाही सांगणार, फक्त फायदे तोटे सांगतो. डिप्लोमा आणि 11वी 12वी. डिप्लोमा जाण्याचा पहिला फायदा काय माहिती का, एक तर 10वीला मार्क चांगले पडतात, त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेज डिप्लोमाचं कॉलेज चांगलं, ब्रँच चांगली मिळायची शक्यता सगळ्यात जास्त. 2, हे 11वी 12वी ते सायन्स, ते सीईटी, ते जेई, त्याचे सगळे ते क्लासेस, मग ती इंजिनिअरिंगची लांबलेली प्रोसेस, आणि या सगळ्यानंतर पुढे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षी दांड्या उडण्याचं प्रमाण जास्त. हे सगळं टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जाण्याचा शॉर्टकट इज डिप्लोमा इंजिनिअरिंग. तिसरं महत्वाचं म्हणजे ज्या ब्रांच मधून डिप्लोमा केलाय त्याच ब्रांच मध्ये पुढे डिग्री इंजिनिअरिंग करत असल्यामुळे डिग्रीचा कोर्स सोपा जातो. आणि चौथा ऍडव्हान्टेज, ज्यांना डिप्लोमा झाल्यानंतर असं लक्षात येईल की आला एवढं शिक्षणच फार झालं, त्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग बिकम्स इटसेल्फ एज अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन. म्हणजे आता सुद्धा भारतातला सगळ्यात मोठा रिक्रुटर जो आहे तो आहे इंडियन रेल्वे.